गुड मॉर्निंग. आज आपण एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम या लेसनमधला नेक्स्ट दुसरा व्हिडिओ आपण पाहत आहोत. तर याच्यामध्ये एनर्जी फ्लो म्हणजेच काय, त्या एनर्जीचं होणारं ट्रान्समिशन किंवा एका ॲनिमलकडून दुसऱ्या ॲनिमलकडे जे त्याच्या एनर्जी फ्लो होते, जी दिली जाते, ती आपण मागच्या तासाला कशा पद्धतीने घडतं आहे हे आपण पाहिलं होतं. की जसं की प्रोड्युसर्सकडून हार्बिओरसकडून सेकंडरी कन्झ्युमर जो आपण कार्निओरस आणि नंतर ओमनिओरस हे 3 ट्रॉपिकल लेवल आपण पाहिलेल्या होत्या आणि त्याच्याविषयी माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेच आहे. तर त्याच्यातला नेक्स्ट जो पेज आहे तो आपण पाहताना सुरुवातीचाच थिंक अबाउट इट अँड यूज युअर ब्रेन पॉवर हे दोन्ही पार्ट हे सध्या या वर्षीपुरते रिड्यूस केलेले आहेत. तर त्याच्यातला आपण नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण पाहणार आहोत. द एनर्जी ट्रान्सफर दॅट टेक्स प्लेस इन ईच ट्रॉपिक लेवल. तर देअर इज डिफरंट लेवल्स ऑफ एनर्जी एक्सचेंज इन द फूड चेन. लक्षात घ्या, ही जी एनर्जी आहे प्रत्येक ट्रॉपिक लेवलला ट्रान्सफर केली जाते. म्हणजे एनर्जी फ्लो होतो म्हणजे एनर्जी ही काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते ट्रॉपिकल लेवलवर. प्रत्येक ट्रॉपिकल लेवलवर ट्रॉपिकल लेवल ह्या किती आहेत, तर 3 आहेत. देअर आर डिफरंट लेवल्स ऑफ एनर्जी एक्सचेंज इन द फूड चेन. ही जेव्हा फूड चेनमध्ये अन्नसाखळीमध्ये एनर्जी एक्सचेंज होते, ती एनर्जी काय होत जाते, रिड्यूस होत जाते किंवा कमी कमी डिक्रीज होत जाते, कमी कमी होत जाते. द इनिशियल क्वांटिटी ऑफ एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग ॲट एव्हरी लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज. त्यांनी हेच सांगतायत, मी आत्ता जे म्हटलं ते, की प्रत्येक काय म्हणता येईल एनर्जी लेवलला, प्रत्येक लेवलला ही जी एनर्जी आहे ही एक्सचेंज करताना कमी कमी होत जाते. त्याची एनर्जीची जी पॉवर आहे ती संपत जाते, कमी कमी होत जाते. सिमिलरली द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स आल्सो डिक्रीजेस फ्रॉम द लोएस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल. जेव्हा ही जी ऑर्गॅनिझम्सची संख्या आहे त्याच्यामुळं ही काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स. दिस पॅटर्न ऑफ एनर्जी एक्सचेंज इन ॲन इकोसिस्टीम इज कॉल्ड पिरॅमिड ऑफ एनर्जी. लक्षात घ्या, लक्षात घ्या की सगळ्यात जी जास्त संख्या कोणाची असणार, मग जे प्रोड्युसर्स आहेत त्यांची संख्या जास्त असणार. प्रायमरी कन्झ्युमर्सची थोडी कमी, त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी कन्झ्युमर्सची, त्याच्यापेक्षा कमी टॉपेस्ट म्हणजे टॉप जे किंवा ॲपेक्स आपण म्हणतो बघा, ॲपेक्स कन्झ्युमर ह्यांची संख्या ह्या सगळ्यांच्या प्रमाणात कमी असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच याला पिरॅमिड ऑफ एनर्जी असं म्हटलं जातं. बघूया, आफ्टर द डेथ ऑफ ॲपेक्स कन्झ्युमर. ॲपेक्स म्हणजे टॉप कन्झ्युमर, जसं की लायन आणि काय म्हणतो, वाघ आणि सिंह यांना म्हणतो आपण ॲपेक्स कन्झ्युमर्स. देअर एनर्जी बिकम्स अवेलेबल टू द डिकम्पोजर्स. आता लक्षात घ्या, जेव्हा हे ॲपेक्स कन्झ्युमर्सची डेथ होते म्हणजे मृत्यू पावतो, त्याच्यानंतर त्यांची बॉडी काय होते, डिकम्पोज होते म्हणजे विघटन होते त्याची. हे विघटक जे असतात जमिनीमधले जे जीवाणू ते विघटक डिकम्पोजर्स म्हणता येईल त्यांना. तर ते डिकम्पोजर्स काय करतात, त्यांचं डिकम्पोजिशन करतात. फंगी अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स, जसे हे फंगी वगैरे आहेत, जसे बाकीचे सूक्ष्मजीव आहेत, हे काय करतात, त्यांनाच डिकम्पोजर्स म्हटलं जातं. ते डिकम्पोज करतात. डिकम्पोज द बॉडीज ऑफ डेथ ॲनिमल्स. जे जे मृत्यू पावलेले प्राणी आहेत त्यांचं काय करतात, हे डिकम्पोज करतात. फंगी आणि मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतील ते. सो दे आर कॉल्ड डिकम्पोजर्स. इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग फूड फ्रॉम द रिमेन ऑफ ऑर्गॅनिझम, डिकम्पोजर्स convert them into a simple
कार्बन कंपाऊंड. लक्षात घ्या, ही जी प्रोसेस घडते, ही प्रोसेस घडताना जे अन्नपदार्थ आहेत हे वेगवेगळ्या याच्यामधून घटकांमधून काय होणार आहेत की डिकम्पोजर्स कन्वर्ट देम इंटू अ सिम्पल कार्बन कंपाऊंड. त्यांचं पूर्णपणे जे डिकम्पोजिशन करताना ते काय करतात, तर त्यांचं रूपांतर हे साध्या कार्बनी संयुगामध्ये केलं जातं. दीज सबस्टन्सेस इझिली मिक्स विथ एअर, वॉटर, सॉईल फ्रॉम where they are again absorbed by plants and incorporated into the food chain. लक्षात घ्या, हे जे सबस्टन्सेस आहेत, हे जे पदार्थ आहेत, हे हे हवेमध्ये, त्याचबरोबर पाण्यामध्ये, जमिनीमध्ये हे मिक्स केले जातात. म्हणजे हे कार्बनी संयुगे, हे कार्बनी संयुगे हवेमध्ये, पाण्यामध्ये आणि त्याचबरोबर जमिनीमध्ये हे परत ॲब्सॉर्ब केले जातात. कुणाकडून, तर वनस्पतींकडून आणि त्यांच्या पुढे त्यांची असणारी अन्नसाखळीमधून. कारण वनस्पतीचं कुणाकडे जाणार, परत प्राण्यांकडे. प्राथमिक, नंतर काय म्हणता येईल, सेकंडरी, सुरुवातीचं, नंतर दुय्यम, भक्षक. अशा पद्धतीने ही फूड चेन चालूच राहते. यू कॅन नाव सी दॅट ड्यू टू द फूड वेब formed by the various modes of nutrition, energy, various nutrients circulate continuously in the ecosystem. बघा, लक्षात घ्या, ही फूड वेब जी आहे ही काय आहे, तर कशाने बनलेली आहे, तर वेगवेगळे जे पोषकांची पोषक घटक जे आहेत किंवा पोषण मूल्य जे आहेत त्यांच्यापासून, त्याचबरोबर असणारी एनर्जी, त्याची ऊर्जा आणि त्याचबरोबर हे न्यूट्रियंट्स जे सर्क्युलेट होत आहेत, म्हणजे एका याच्याकडून दुसऱ्याकडे जाणार आहे. प्राथमिककडून जे दुसऱ्या भागामध्ये दुय्यम आहे त्यांच्याकडे जातील. जसं की प्रोड्युसर्स, उत्पादकाकडून प्राथमिक, प्राथमिककडून दुय्यम आणि त्याच्यानंतर उच्च, अशा याच्या घटकांकडे, या कन्झ्युमर्सकडे ही ट्रान्सफर होताना आपल्याला लक्षात येईल. द सन हा पॅरेग्राफ खूप महत्त्वाचा आहे. हा पॅरेग्राफवर प्रश्न काय येतो, सायंटिफिक रिझन म्हणून. पॅसेज ऑफ एनर्जी इज रेफर्ड टू ॲज वन वे ट्रान्सपोर्ट. ऊर्जेचा हा प्रवाह एकतर्फी किंवा एका बाजूनेच आहे, एकेरी आहे, एकेरी वाहतूक म्हटलं जातं. तर हे असं का म्हटलं जातं, हा प्रश्न परीक्षेत सायंटिफिक रिझन म्हणून विचारला जातो. द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन एनी इकोसिस्टीम. ग्रीन प्लांट्स ऑफ द इकोसिस्टीम स्टोअर सम ऑफ द सोलार एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड. फार महत्त्वाचा प्रश्न आहे, पण उत्तरही तितकंच सोपं आहे बघा. सूर्य हा ऊर्जेचा सर्वात महत्त्वाचा आणि उपयोगी असा एक परिसंस्थेचा घटक आहे किंवा स्रोत आहे असं म्हटलं जाईल. दुसरे वाक्य काय, की ग्रीन प्लांट्स ऑफ द इकोसिस्टीम स्टोअर सम ऑफ द सोलार एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड. सर्वांना माहिती आहे, जी ग्रीन प्लांट म्हणजे कोण आहेत रे, प्रोड्युसर्स. यांच्यामध्ये जी सूर्याकडून आलेली सोलार एनर्जी जी आहे ती अन्नाच्या स्वरूपात साठवली जाते. आता आपल्याला हेही माहिती आहे की ATPच्या स्वरूपात शरीरामध्ये साठवली जाते आपल्या. तसंच वनस्पतीमध्ये सुद्धा ही साठवली जाते एनर्जी फूडच्या रूपात, अन्नाच्या रूपात. बिफोर रिचिंग द डिकम्पोजर्स दिस एनर्जी इज पास्ड ऑन फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू द नेक्स्ट. बरोबर आहे का नाही, कारण हे जे फूड मटेरियल आहे, ग्रीन प्लांट्समध्ये येणारे हे फूड्स आपण खातो की नाही, बरोबर आहे की नाही, अन्न म्हणून घेतो की नाही, यांचं उत्पादकांचं म्हणजेच जे उत्पादक आपण तयार केले जातात हे आपण अन्न म्हणून त्याचा वापर करतो. म्हणजे काय, यांचं भक्षण हे कोण करतात, तर प्राथमिक कन्झ्युमर म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणतो आपण. आता हे प्रायमरी कन्झ्युमरकडून परत सेकंडरी, परत थर्ड, असे हे लेवल, ट्रॉपिकल लेवलला पहिल्याकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे ही पास होते का नाही ही एनर्जी. आणि त्याच्यामुळे डिकम्पोज होण्याच्या आधीसुद्धा ही एनर्जी एका ट्रॉपिक लेवलकडून दुसरीकडे पाठवली
जाते. डिकम्पोजर्स डिसिपेट सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. ही जी डिकम्पोजर्स आहेत ही एनर्जी काय केली जाते, ऊर्जेच्या उष्णतेच्या रूपामध्ये डिकम्पोजर्स म्हणजे हे जे विघटक आहेत हे सुद्धा साठवून ठेवतात. हाऊएव्हर नो पार्ट ऑफ एनर्जी एव्हर रिटर्न्स टू द सन. लक्षात घ्या, ही जी सूर्याकडून मिळालेली ऊर्जा आहे, या ऊर्जेचा स्रोत आहे, हा परत सूर्याकडे जातो का? तर जात नाही. हा फक्त वन वे झाला. फक्त सूर्याकडून आपण सगळं घेतोय, पण परत सूर्याला देतोय का? फूड चेनसारखं परत रिटर्न फिरतं का? तर नाही. म्हणून नो पार्ट ऑफ एनर्जी रिटर्न टू द सन. सो हिन्स such passage of energy is referred to as one way transport. म्हणून याला एकेरी वाहतूक असं म्हटलं जातो. ह्या पॅसेजवर प्रश्न येतोच बऱ्यापैकी आणि उत्तरेही पुस्तकात आपल्याला छान पद्धतीत पॉईंट टाकून उत्तरं लिहायची. सायंटिफिक रिझन हे पॉईंट टाकूनच लिहिले गेले पाहिजेत, हे लक्षात घ्या. पुढचा हा पण भाग कट केलेला आहे बघा, यूज युअर ब्रेन पॉवर अँड इन्स्टिट्यूट ऑफ वर्क. तर त्याच्यानंतर आता आपला पुढचा जो पार्ट आहे बायो जिओ केमिकल सायकल, हा सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे. तर तो आपण पाहूया. जैवभू रासायनिक चक्र म्हणता येईल. थ्रो द एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम इज वन वे. आत्ताच आपण पाहिलं की हा जो एनर्जी फ्लो आहे हा वन वे आहे, एकेरी आहे. द फ्लो ऑफ न्यूट्रिएंट इज सायक्लिक. पण ह्यांची पोषक जे मूल्य आहेत, पोषक घटक आहेत, ही मात्र कशा पद्धतीने फिरतायत तर सायक्लिक म्हणजे गोलाकार. ऑल ऑर्गॅनिझम्स नीड न्यूट्रिएंट फॉर देअर ग्रोथ. स्टडी द व्हेरियस कॉम्पोनंट इन द फिगर गिवन alongside. Explain the biogeochemical cycle in your words. The cyclic flow of nutrients within an ecosystem is called biogeochemical cycle. ही डेफिनेशन आहे की याच्यामध्ये होणाऱ्या न्यूट्रिएंट्स जी आहेत ते परिसंस्थेमध्ये कशा पद्धतीने चक्रकार असे फिरतायत त्याला म्हणायचे जैवभू केमिकल सायकल. तर बघा याची जी इथे डायग्राम दाखवलेलीच आहे, ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने होते ते दाखवले आणि ते मी डिफाईन करते. लक्षात घ्या. ॲटमॉस्फिअर एन्व्हायरमेंटल इंटरॅक्शन, त्याच्यामधून ते कोणाकडे जाते, इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर विथ द बायोस्फिअर आणि त्याच्याकडून परत हायड्रोस्फिअरकडे, नंतर परत ते ॲटमॉस्फिअरमध्ये. म्हणजे कशा पद्धतीने होतं ते सांगते थोडक्यात. न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम आर कंटिन्युअसली ट्रान्सफर फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर अँड बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर विदिन ॲन इकोसिस्टीम. आता याचा अर्थ असा आहे की ही जी पोषक घटक आहेत ही शरीराच्या वाढीसाठी, ऑर्गॅनिझम्सच्या म्हणजेच सजीवांच्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक अशी घटक कोण आहे तर हा न्यूट्रिएंट म्हणजेच पोषक घटक आहे. तर हे पोषक घटक अजैविककडून जैविककडे आणि जैविककडून अजैविककडे हे असं चक्र गोलाकार कंटिन्युअस फिरत असतं या परिसंस्थेमध्ये, इकोसिस्टीममध्ये. दिस सायकल ऑपरेट्स कंटिन्युअसली थ्रो द मीडियम ऑफ द बायोस्फिअर फॉर्म बाय द लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. आता हे स्पिअरचे जे प्रकार आहेत म्हणजे जलावरण, परत जीवावरण आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, हायड्रोस्फिअर, हे जे प्रकार आहेत ह्यांच्यामध्ये एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असं ह्याचं सायक्लिंग चालूच राहतं. द रिसायक्लिंग ऑफ biological, geological and chemical sources of nutrient in this process is a complex process. या पूर्ण चक्राला ही अतिशय जटिल असं ही प्रोसेस आहे, ही प्रक्रिया आहे आणि ही फिरत कंटिन्युअस चालूच राहते. डिपेंड्स अपॉन द लेवल ऑफ एनर्जी ट्रान्सफर इन द इकोसिस्टीम. लक्षात घ्या, ही जी ह्या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत तर त्याच्या असलेल्या न्यूट्रिएंट काय म्हणता येईल एनर्जी लेवलवर हे अवलंबून
असतं. लक्षात घ्या. टाईप्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल दोन जे प्रकार दाखवलेले आहेत ते दोन प्रकार इथे पॅरेग्राफमध्येच त्यांनी करून दिलेले आहे. गॅसियस सायकल अँड सेडिमेंटरी सायकल. जी बायोजिओकेमिकल सायकल आहे तर त्याचे दोन प्रकार आहेत. एक ते गॅसियस आहे आणि दुसरं आहे सेडिमेंटरी. त्याचे डेफिनेशनपासून आधी सुरुवात करूया. गॅसियस सायकल अँड accumulation of the main abiotic gaseous nutrient material is found in the earth atmosphere. हवेमध्ये पृथ्वीच्या सभोवतालच्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे अबायोटिक गॅसेस म्हणजे न्यूट्रिटियंट्स जसं की नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, वॉटर वेपर आहे, हे जे गॅसियस आहेत हे आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये सापडतात आणि ह्याचासुद्धा यूज केला जातो इकोसिस्टीममध्ये. सेडिमेंटरी सायकल म्हणजे ॲन अक्युमुलेशन ऑफ द मेन अबायोटिक न्यूट्रिटन मटेरियल इज फाउंड इन द सॉईल, सेडिमेंट और अँड सेडिमेंटरी रॉक्स एक्सेट्रा ऑफ द अर्थ. आता हे आपण हवेचं पाहिले तर ह्याच्यामध्ये काय आहे तर जमिनीमध्ये होणारे जे अजैविक जे घटक आहेत, पोषक घटक आहेत ते जमिनीमधून घेतले जातात. जसं की इन्क्लूड सॉईल कॉम्पोनंट्स लाईक आयर्न, कॅल्शियम अँड फॉस्फरस यांचाही या जमिनीतल्या या घटकांचा अजैविक घटकांचा वापर केला जातो. द गॅसियस सायकल इज स्पीडियर cycle than the sedimentation cycle. For example, if CO2 has accumulated in an area, it is quickly dispersed with the wind or absorbed by plants. लक्षात घ्या, याच्यामध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे तो हवेमध्ये जो टाकला जातो आणि तो पूर्णपणे पटकन हवेच्या मार्फत वनस्पतींकडून तो घेतला जाऊ शकतो, ॲब्सॉर्ब केला जातो. Climatic changes, human activities seriously affect the speed, intensity, and equilibrium of these cycles. Hence, various aspects of these cycles are exhaustively studied nowadays. म्हणजेच लक्षात घ्या, याच्यामध्ये या आपल्या पर्यावरणामध्ये वातावरणामध्ये होणारा बदल, त्याचबरोबर मानवाने हस्तक्षेप केल्यामुळे त्याचा असलेला वेग, त्याची तीव्रता आणि त्याचे या सायकलची असलेली क्षमता ही काय होत जाते, बदलत जाते किंवा त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून हे जे सायकल आहे ह्याचा आपण अभ्यास याच्यामध्ये केलेला आहे. तर नेक्स्ट कार्बन सायकल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्यातही डू यू नो हा भाग परत कट केलेला आहे. हा रिड्यूस पोर्शन केल्यामुळे तुम्हाला फायदा पडणार आहेच आहे, तर त्याचा अभ्यास नक्की करा. नोट्स नक्की लिहिले गेले पाहिजेत.